पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। म्हसावद येथे बेकायदेशीर गांजाच्या लागवडीवर धडक कारवाई। 9,83,000चा 98 किलो गांजा जप्त। एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल। नंदुरबार जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश मिळत असून नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने म्हसावद परिसरात केलेल्या कारवाईत जवळपास 10 लाख रुपये किमतीचा मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणात एकास अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे। पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत जुनी पिंपराणी शिवारात एक व्यक्ती बेकायदेशीर गांजाची लागवड करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ सापळा रचून कारवाई केली। तपासादरम्यान संशयित इसम सुरत्या उर्फ सुरसिंग डुगऱ्या पाडवी राहणार जुनी पिंपराणी तालुका शहादा यांच्या शेताची पाहणी करण्यात आली। यावेळी कापसाच्या पिकामध्ये गांजाच्या झाडांची लागवड करत त्यांची जोपासना केल्याचे आढळून आले। सदर ठिकाणावरून 98 किलो 347 ग्रॅम गांजा अंदाजे 9,83,470 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। प्राथमिक चौकशीत आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या प्रतिबंधित अंमली पदार्थाची लागवड केली असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 212/2025 नोंदवून आरोपी विरुद्ध NDPS अधिनियम 1985 चे कलम 20A ब 22 क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते, सपर अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, असई राकेश वसावे तसेच पोलीस पथकातील कर्मचारी दिनेश चित्ते, जितेंद्र पडवी, सुनील येलवे, पुरुषोत्तम सोनार, सचिन वसावे, दीपक वारुडे, विकास कापुरे, रामेश्वर चव्हाण आणि अभिमन्यू गावित यांनी संयुक्तरित्या केले।